जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मार्केट आपल्याला 1 ते 1.5 वर्ष मागे गेलेलं दिसतंय. माझी ओळख करून देतो. मी आहे ललित पाटील. लिट्स नेक्स्ट ट्रेडिंग या एज्युकेशनल मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. सेन्सेक्सचा चार्ट आपण चेक करतोय. 5 मिनिटची टाईम फ्रेम स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मार्केट 1 ते 1.5 वर्ष मागच्या लेवलवरती आपल्याला बघायला भेटतंय. सेन्सेक्सची आजची क्लोजिंग जर आपण बघितली तर 74,207 आपल्याला बघायला भेटलेली आहे. आणि तीच लेवल $77,302ची लेवल आपल्याला 1/4/2025ला बघायला भेटली होती. आणि 79ची लेवल आपल्याला 2024मध्ये बघायला भेटली होती. जे 79,299च्या पण मायनसमध्ये अजून आजची क्लोजिंग मार्केटने आपल्याला दिलेली आहे. तसंच आपण जर बँक निफ्टीचाही चार्ट बघितला तर आपल्याला सेम कंडिशन बघायला भेटू शकते. बँक निफ्टीची क्लोजिंग 53,451. 1 मंथची टाईम फ्रेम आपण चेक करतोय. पण मार्केटने एक गोष्ट आपल्याला नक्की शिकवली, म्हणजेच महादेवाच्या त्रिशूळाप्रमाणे सक्सेसफुल ट्रेडरकडे या 3 गोष्टी असायलाच पाहिजे. जी की पहिली धैर्य, पेशन्स तुमच्याकडे असले पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अनुशासन, डिसिप्लिन. इंट्राडेमध्ये डिसिप्लिन किती महत्त्वाचं आहे हे आपण गेल्या 8-9 दिवसामध्ये बघितलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे रणनीती. जर तुमच्याकडे इंट्राडेमध्ये योग्य स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही तुमचा जेवढा पोर्टफोलिओ रेट असेल तो तुम्ही या पडद्या मार्केटकडे म्हणजे वन साईड मार्केटकडे तुमचा पूर्ण लॉस प्रॉफिटमध्ये रिकवर करू शकतात. इंट्राडेसाठी हे एकदम, मी तर म्हणतो हे एकदम प्लॅटिनम दिवस म्हणून असतात. एक 11/2024ला आपल्याला 51,538ची लेवल बघायला भेटली होती. आणि 25मध्ये आपल्याला 54ची लेवल बघायला भेटली होती, जी की मला वाटतं आता जवळच आहे ना. तर हे वन साईड मार्केट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुमची सध्या ट्रेडिंग जर्नी कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. निफ्टीचाही आपण चार्ट चेक करतोय. निफ्टीची आपल्याला सेम कंडिशन बघायला भेटलेली आहे. 23,002वरती निफ्टीने आजची क्लोजिंग दिलेली आहे. आणि 1/8/2025ला 24,663ची लेवल आपल्याला बघायला भेटली होती. तर मला वाटतं ही गुंतवणूकदारांसाठी योग्य संधी असू शकते. बरेचदा काय होतं की आपल्या आवडतीचे स्टॉक आपल्याला पाहिजे तेव्हा भेटत नाही. तुम्ही आता या अशा मार्केटमध्ये नक्की बाय करा. इन्व्हेस्टमेंट म्हणून 1, 2, 4, 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून नक्की बाय करा. आणि असाच इंट्राडेमध्ये प्रॉफिट तुम्ही बनवत राहा. फायनल तुमची ओपनिंग काय कमेंटमध्ये नक्की सांगा.